हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय एक्विरास किचन। चला तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन बिर्याणी। आपण या ठिकाणी एक बाउल घेतलाय। ही सोयाबीन मी आधी हिला पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे। आपण या बाउलमध्ये टाकायची आहे। त्यानंतर यात टाकायचं आहे लाल तिखट, थोडंसं धना पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे। हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। यात आपल्याला टाकायचं आहे 1 चम्मच मैदा, आपण बघू शकता या ठिकाणी मी यात मैदा ॲड केलेला आहे। आता 1 चम्मच आपल्याला यात टाकायचं आहे गव्हाचं पीठ, तांदूळाचं पीठही टाकू शकता। थोडं कुरकुरीत होण्यासाठी मी गव्हाचं पीठ वापरते। आपण बघू शकता आपले सोया चंक्स याला पूर्ण पीठ लागलेलं आहे। आता आपल्याला यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, अगदी थोडं। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा। आपण बघू शकता फ्रेंड्स, मिक्स केल्यावर आपले सोया चंक्स कसे झालेले आहेत। तर याला आपण आता फ्राय करणार आहोत। चला तर मग आपण फ्राय करूया। चला तर फ्रेंड, आपण या ठिकाणी एक कढई ठेवलेली आहे, त्यात तेल तापायला ठेवलेलं आहे आणि हे आपले सोया चंक्स आपण बघू शकता, हे आपल्याला इथे फ्राय करायचे। चला तर आपण आता याच्यात टाकूया। अगदी छान आणि क्रिस्पी तळून घ्यायचे।
आपण बघू शकता हे फ्राय झालेले आहेत, आपण यात काढलेले प्लेट्समध्ये. चला तर अजून तळून घेऊया. याला या ठिकाणी असे मोकळे मोकळे करायचे आपल्याला. तळताना थोडे ते चिटकले जातात एकमेकांना. सतत त्यांना हलवत राहायचंय. फ्राय करून खूपच छान लागतात. एकदा नक्की ट्राय करा. चला तर आपले हे सोया चंक्स फ्राय झालेले आहे. आपण काढून घेऊया यांना. बघा फ्रेंड्स, आपल्याला दिसत असतील किती छान कुरकुरीत. आवाजही येत असेल ना तुम्हाला. चला तर मग आता पुढची रेसिपी करूया. चला तर मग आपण आता बिर्याणी तयार करूया. मी तुम्हाला आधी साहित्य दाखवते. हे बघा, इथे हा मी राईस घेतलेला आहे. याला आधीच मी रेडी करून ठेवला होता. या ठिकाणी मी काही मसाले घेत आहे. आपण बघू शकता. एक कांदा चिरून घेतला आहे, एक टमॅटो घेतला आहे, थोडीशी काकडी घेतली आहे, थोडी शिमला मिर्च घेतली आहे, हिरवी मिरची घेतली आहे, नंतर कढीपत्ता घेतला आहे, थोडंसं गाजर घेतलं आहे, थोडं अद्रक चिरून घेतलं आहे. हे सगळं साहित्य आपल्याला बिर्याणीसाठी लागणार आहे. आणि या ठिकाणी थोडीशी कांद्याची पातही मी घेतलेली आहे. आणि ही आपली फ्राय केलेली सोयाबीन. चला तर फ्रेंड, आपण या ठिकाणी कढई ठेवलेली आहे, त्यात तेल टाकलेलं आहे. फटाफट बिर्याणी करूया. या ठिकाणी मी टाकलं जिरं, थोडं जास्त टाकलं. या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे हा कांदा. यात टाकायचा आहे कढीपत्ता. एकदा हलवून घ्यायचं आहे. आपल्याला यात पटापट सगळं टाकून द्यायचं आहे. असं जास्त शिजू द्यायचं आपल्याला नाही आहे. यात टाकायचं आहे हिरवी मिरची,
आता आपण जे अद्रकचे तुकडे केलेले आहे ते यात टाकणार आहोत. आता यात टाकायची आपल्याला शिमला मिर्च, ही हलवून घ्यायची आहे. नंतर टाकायचं आहे गाजर, हे हलवून घ्यायचं. नंतर टाकायची काकडी, नंतर टोमॅटो टाकायचा आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आपण बघू शकता, दिसतंय ना. हे यात आपल्याला टाकायचं आहे धना पावडर, आणि थोडासा बिर्याणी मसाला टाकायचा आहे. चला तर या ठिकाणी हा राईस आहे, आपण यात टाकणार आहोत. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे हलवायचं. सगळं मिक्स होईल छान असं. जास्त हलवायचं नाहीये. चला तर आपण आता मीठ टाकूया. मीठ बिर्याणीमध्ये हातानेच टाकायचं आहे. आपण तांदूळ शिजवतानाही मीठ टाकलं होतं आणि आपल्या सोया चंक्समध्येही आपण मीठ टाकलेलं आहे. चला तर पुन्हा एकदा थोडं हलक्या हाताने हलवूया. चला तर आपले सोया चंक्स यात टाकूया आपण. थोडं 2 मिनिटासाठी आपल्याला हे झाकावं लागेल. चला तर हे आपण झाकूया या ठिकाणी. फक्त 2 मिनिटासाठी आपल्याला हे झाकायचं आहे. झाकून गॅस बंद करायचा आहे. चला तर फ्रेंड, आपली सोयाबीन बिर्याणी रेडी आहे. चला मग या गरमागरम खायला. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला, ओके, बाय बाय, टेक केअर.